मान्य आहे तुझा राग आहे तिच्यावर, पण ती असं अजिबात करणार नाही. मला माहित नाही तिने हे का केलं असणार, पण आय एम 100% शुअर हे तिनेच केलं असणार. आणि मला तर असं वाटतं ह्यात तिच्यासोबत सारंग पण इन्व्हॉल्व आहे. खरंच सांगते, तुम्ही जेव्हापासून सांगितलं ना त्या रेकॉर्डिंग बद्दल, तेव्हापासून मनात इतकी धाकधूक होती. पण तुम्ही म्हणालात तसं मी स्वतःला तयार केलं आणि आता मला अजिबात टेन्शन येत नाहीये. उलट मलाच असं झालंय की कधी ते रेकॉर्डिंग होत आहे एकदा. तुझा हाच कॉन्फिडन्स आवडतो मला. हे सगळं तुमच्या विश्वासामुळे शक्य झालंय. काय एवढं काय धापा का टाकत आलंस? मोठं संकट आलंय. कशाला स्वतःबद्दलच बोलतोय? मुस्करी करायची वेळ नाहीये. ऐश्वर्या वहिनी आली आहे. खरं डोक्यावर घेतलंय. काय हर डोक्यावर घेतलंय म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं? मी इतके दिवस कुठे गायब होती? तुम्ही गायब केले, तुम्ही किडनॅप केले असं सांगते सगळ्यांना. कसं शक्य आहे सारंग सर? अगं नाही सावली, मला वाटलं तूच म्हणजे जगन्नाथजींसोबत काहीतरी प्लॅन वगैरे केलंस की काय? मला यातलं काहीच माहित नाहीये. हे बघा, एकमेकांवर संशय घेऊ नका. सगळे खाली आले, खाली चला. हो तुम्ही पुढे जा, आम्ही येतो. चल. हां कर फोन. हॅलो ऐश्वर्या, हा सगळा काय प्रकार आहे प्लीज सांगशील का आम्हाला? का अशी वागतेस तू आणि कुठे होतीस तू इतके दिवस? हा, आम्ही सगळेजण तुला फोन करत होतो, फोनचं सुद्धा उत्तर देत नव्हतीस. तुला खरंच असं वाटतंय तुझं हे सगळं वागणं बरोबर आहे? तुला माहितीये का तू इथे नसताना आमच्या जीवाला किती घोर लागून राहिलं होतं? ऐश्वर्या कुठे गेली होतीस तू? अचानक गायब झालीस. तुला काय त्रास होता, काही होता तर बोलायचं ना आधी. कसं सांगणार होते मी? तो शो सुरू होता आणि त्या शोच्या मध्ये त्यांनी मला किडनॅप केलं, घेऊन गेले मला. हे बघा मॉम, मला किती टॉर्चर केलंय. कोणी तुला किडनॅप केलं? कोण माणसं होती? हा काय प्रकार आहे ऐश्वर्या? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्या सावलीला विचारला तर खूप बरं होईल. सावलीचा काय संबंध? काय संबंध आहे? आय एम 100% शुअर हे सगळं तिनेच घडून आणलं असणार. काय बोलतेस तू ऐश्वर्या? सावली असं का करेल? तोंडाला येईल ते बरळू नकोस. डॅड कम ऑन, तोंडाला येईल ते बोलत नाहीये मी. मला माहितीये तिच्याविषयी बोललेला एकही शब्द तुम्हाला पटणार नाही, कारण ती तुमची खूप लाडकी आहे ना. आणि मी बोलते मग का विश्वास ठेवणार तुम्ही? ती मुलगी खूप चॅप्टर आहे.